ताई दिवाळी काही दिवसावर आलेली आहे पण लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो दिवाळीच्या कालावधीला आहे का महिना आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे यामध्ये तर खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत। मागच्या वेळेला एकूण किती महिन्यांना नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000 जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे। त्यामुळे 2,35,00,000 अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे। दिवाली का समय आ रहा है, बड़ा फेस्टिवल माना जाता है। केवाईसी को लेकर काफी दिक्कतें हो रही थी, क्या वो समस्या हल हो गई है और क्या आने वाले समय में लाडली बहन ऑलमोस्ट केवाईसी की जो प्रोसीजर है वो सिर्फ उन्हें लाडली बहन के लिए ही नहीं, वो उसके अलावा भी जब जब गवर्नमेंट के कोई स्कीम्स होंगे तो उसमें भी इसका बेनिफिट ये उनको होने वाला है और तकरीबन 4 से 5 लाख महिलाएं रोज केवाईसी का प्रोसीजर कर रहे हैं और हमारा जो केवाईसी का प्रोसीजर है वो अब तक ऑलमोस्ट 1 करोड़ महिलाएं जो है वो उन्होंने केवाईसी के प्रोसीजर कंप्लीट कर ली है। तकरीबन 30 लाख से ज्यादा महिलाएं हैं जिन्होंने पार्शली केवाईसी की प्रोसीजर कंप्लीट कर ली है, तो उनका जो रिमेनिंग पार्ट है वो भी अभी जल्द से जल्द होगा और हमने 2 महीने का उनको अवसर दिया है। जो क्षेत्र में अभी जहाँ पे फ्लड ज्यादा आए थे या नुकसान हुआ है उनके बारे में हम निर्णय ले रहे हैं कि उनको एक 15-20 डेज का एक्सटेंशन देना, क्योंकि उनके डॉक्यूमेंट्स है बाकी सब चीजें हैं वो अभी मिलने में दिक्कत तो उनको होने ही वाली है, तो वो हम उनको थोड़ा एक्सटेंड करेंगे। जो ये 10 से 11 जो जिले हैं जहाँ पे ज्यादा से ज्यादा फ्लड्स से नुकसान हुआ है तो वहां पे हम कोशिश कर रहे हैं कि उनको थोड़ा एक्सटेंशन दे। अदरवाइज रोज तकरीबन 4 से 5 लाख महिलाओं का केवाईसी का प्रोसीजर हो रहा है एंड हमें इस बात की गारंटी है कि 2-3 महीने में ये पूरा प्रोसीजर जो है वो कंप्लीट हो जाएगा। जो हर महीने उनको दी जाती है राशि, क्या दिवाली के पहले दी जाएगी? हमारी ये कोशिश रहेगी और हमने उस तरीके से डिपार्टमेंट ने ये वो जो प्रोसीजर है गवर्नमेंट के अप्रूवल के लिए वो भी हमने रखा है, तो वी आर होपिंग कि हम दिवाली में जो हमारी लाडली बहनाएं हैं उनको हम दें। उसके अलावा जो हमारी आंगनवाड़ी सेविका होती है और जो हमारी हेल्पर जो होती है उनको जो हम 2,000 रुपीज जो हम भाऊबीज जो उनको देते हैं तो वो हमने जो दिवाली के अवसर के पहले ही वो हमने अप्रूव किया है और मैं राज्य के हमारे मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्रियों के मैं आभार व्यक्त करूंगी कि उन्होंने ये अप्रूवल दिया और वो हम उन्हें तकरीबन 15 दिन पहले ही वो प्रोसीजर हम यहाँ पे प्रोसीड करें। लाडली बहन जो ये स्कीम है वो हमारी महायुति के सरकार ने बहुत सोच समझ कर लाई है और हमारी लाडली बहनें जो है उनका वो बहुत बेहद खुश है पिछले 1-1.5 साल से कि उनको इस स्कीम के अंतर्गत लाभ मिल रहा है, तो ये ऐसे ही आगे सक्सेसफुली रन करने की हमारी कोशिश है और हमेशा ये स्कीम ऐसे ही सक्सेसफुली रन करती रहेगी, इस बारे में कोई दो राय नहीं है। त्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या दर महिन्याला तुम्हाला आपल्याला माहिती असेल 1500 रुपयाचा हप्ता देण्यात येत आहे। सध्या तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकताच या ठिकाणी जमा झालेला आहे। तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। आलेले असतील तर बघा आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे। आपण या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भातली ही लेटेस्ट अपडेट नेमकी काय असणार आहे तर बघा, महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही प्रचंड लोकप्रिय ठरलेली आहे। आता या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये
रुपयांचा हप्ता देण्यात येतो. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा जमा करण्यात आलेला आहे. परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अशी आशा होती की या ठिकाणी सप्टेंबरचे प्लस या ठिकाणी ऑक्टोबरचे मिळून 3000 रुपये दिवाळीच्या निमित्तानं जमा होतील. मात्र तसं झालेलं नाही. फक्त या ठिकाणी 1500 रुपये जे आहेत तुमचे सप्टेंबर महिन्याचे देण्यात आलेले आहेत. दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले गेलेले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबरचा जो हप्ता आहे त्या हप्त्याबाबत एक मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तीच माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग नेमका तुम्हाला कधी भेटणार आहे? सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. याच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट देखील समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे किंवा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे. तर बघा, एकतर तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं भाऊबीजेची भेट म्हणून या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचा दिला जाऊ शकतो किंवा तेव्हा जर हे पैसे जर जमा झाले नाहीत, तसा निर्णय जर घेतला गेलेला नसेल, तर तुमच्यासाठी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. या संदर्भात मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जी आहे घोषित करण्यात आलेली नाही. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता KYC करणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. महिला व बाल विकास विभागाकडून KYC संदर्भातील या ठिकाणी आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या ठिकाणी व लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा याकरिता ही KYC प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आपल्याला माहीत असेल, मागचे जवळपास 5 ते 6 हप्ते लेट झालेले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये हा लाभ न भेटता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपण बघितलेलं असेल हे पैसे भेटताना दिसतात. त्यासाठी सरकारने कुठेतरी एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही? तुमचं याबद्दल काय मत आहे? हो असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तर बघा, आता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती KYCची सुविधा जी आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावरूनच तुम्हाला या ठिकाणी KYC सध्या करायची आहे. त्या संदर्भातली ही वेबसाईट आहे जी की ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी आहे. तर बघा, KYC करणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी न करणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे देखील भेटू शकत नाहीत. त्याबद्दलची देखील माहिती आपण बघूयात. बघा, सरकारकडून लाडक्या बहिणींना KYC अनिवार्य करण्यात आली आहे. पण KYC न केल्यास दिवाळीच्या महिन्यात हप्ता भेटणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. कारण की KYC करण्यासंदर्भातली जी या ठिकाणी वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही सध्या आपण बघितलं असेल खूप बिजी आहे. याच्यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम असेल, त्यासोबत या ठिकाणी आपण जर बघितलं OTP न येण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी जर केला, OTP आणण्यासाठी तो देखील या ठिकाणी येत नाही. पहिला OTP असेल, दुसरा OTP असेल, असे OTP या ठिकाणी येण्यासाठी मोठा एरर देखील या ठिकाणी आपण बघितले असेल येत आहेत. त्यासोबतच या ठिकाणी आधार क्रमांक या ठिकाणी पात्र यादीमध्ये नाही असा देखील एरर आपण या ठिकाणी आलेला पाहिलेला असेल. असे अनेक या ठिकाणी एरर जे आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भातले आपण येताना बघितलेले असतील KYC करताना. तर हे एरर जे आहेत अजून देखील सॉल्व्ह झालेले नाहीत. त्यापेक्षा देखील अजून महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांचे पती किंवा वडील आहेत नाही तर त्यांनी नेमका आधार क्रमांक कोणाचा मग टाकायचा हा देखील प्रश्नाबद्दलचं ऑप्शन जे आहे ते अजून या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना KYC करण्यासंदर्भातली या ठिकाणी मोठी अडचण देखील निर्माण होत आहे. तर KYC केली नसेल तर ऑक्टोबरचा हप्ता भेटणार की नाही या दाव्यामध्ये तथ्य नाही आहे. तसेच सरकारने सुद्धा KYC झाली नसेल तर ऑक्टोबरचा हप्ता थांबणार असं अधिकृतपणे कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे 2 महिन्यांचा या ठिकाणी लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात येणार नाही. म्हणजे KYC जरी तुमची झालेली नसेल तरी देखील तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा लाभ थांबणार नाही. तुमचा लाभ प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला भेटतच राहणार आहे. मात्र या 2 महिन्याचा जो कालावधी दिला आहे त्यापैकी 1 महिना जवळपास संपत आलेला आहे. हे
बाकीच्या दिवसामध्ये मात्र तुम्हाला KYC करून घ्यायची आहे, कारण की KYC केल्यामुळे या ठिकाणी ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचण्यास मदत देखील होणार आहे. तर बघा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग कुठल्या लाडक्या बहिणींना भेटू शकतो. आपण जर बघितलं, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसतात त्यांनाच ह्या योजनेचा हप्ता दिला जातो आहे. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज देखील बाद केले जात आहेत. तर बघा, अंगणवाडी सेविकांनी लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन या ठिकाणी पडताळणी देखील केलेली आहे. त्यामुळे फक्त त्याच लाडक्या बहिणींना पैसे भेटण्याची शक्यता असू शकते ज्या खरोखर पात्र आहेत. तर बघा, या संदर्भात आता ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला KYC तुमची करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पुढे प्रॉब्लेम येणार नाही. तर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी KYC अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या महिलांची KYC झाली नाही त्यांचाही हप्ता बंद होणार. KYC करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. तर बघा, KYC जरी तुमची या ठिकाणी झाली नाही त्यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम येत आहेत, मात्र तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लाडकी बहीण योजनेचा तो तुम्हाला जमा होत राहणार आहे. ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ तुम्हाला जमा होत राहणार आहे. तर आता एक महत्त्वाची अजून या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे, ती म्हणजे महिलांना आता 1 रुपयाही व्याज न देता 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे ठिकाणी भेटू शकतं, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतची एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. योजना गेल्या वर्षी शिंदे सरकारच्या या ठिकाणी काळामध्ये सुरू करण्यात आली होती. आता या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेचे लाभार्थी महिलांना एकूण 15 हप्ते देखील वितरित करण्यात आलेले आहेत. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा लाभ नुकताच तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. आता सदर योजना या ठिकाणी आपण जर बघितलं, ही जी योजना आहे जवळपास 1 वर्ष या ठिकाणी या योजनेला पूर्ण होत आहे. दरम्यान लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी आणखी सक्षम बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 0% व्याजदरामध्ये 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शहर व आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत व्याज न घेता महिलांना दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकाने 1 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा केला जाणार आहे. ही योजना मात्र सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आली आहे असून येत्या काही काळामध्ये राज्यातील उर्वरित भागांमध्ये देखील या योजनेची अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेकडून या ठिकाणी बँकेने लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली कर्ज पुरवठा योजनेच्या अंतर्गत 57 पात्र लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा देखील करण्यात आलेला आहे. या संदर्भातली पात्र लाडक्या बहिणींना मंत्री स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलेला आहे. या संदर्भात स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील पोस्ट करून याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील माहिती पाहिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.